फिरून फिरणं याला म्हणतात कसरत फिरून उठला आणि दोघांना समान संधी पाय अडकवला आणि परत आता ताबा समोरून छातीचा बोजा टाकला त्या विशाल शेळकेनं. लांगा धरा, डावासाठी धरा. हो पुढे पुढे नका, हे शूटिंग येणार हे. हो टुपीवाले बसा ना तुम्ही, अण्णा बसून घ्या ना तुम्ही, का फिरताय असं? आणि पंच म्हणून लावले. या भागाचं नाव तगड्या कुतीला तगडे पंच लागतात. इकडे चंदनशिवे, तिकडे भास्कर झेंडे. एरंडोलीचा एकेकाचा नामांकित पैलवान. एरंडोलीची माती किती कस्तार आहे ते कुस्तीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवून दिले. ते भास्कर झेंडे जरा हात वर करायची, टाळ्या करा त्यांच्यासाठी. असे भास्कर झेंडे वा. हो अहो नाही त्याला मान मिळत नाही. या मातीसाठी तुमच्या आयुष्यातली काही वर्ष तुम्ही तालमीत घालवलाय आणि मग ग्रहस्थाश्रम शिकवलाय आणि मदत सुद्धा आता भरपूर दिली. असे भास्कर झेंडे पंच म्हणून लाभलेले आहे. आणि परत समोरासमोर कुस्ती चालू आहे आणि दस्ती ओढून ताबा घेताना सहज पाठीवर गेला तो विश्वजित. वा सहज पाठीवर, त्याला म्हणतात दमाची कुस्ती. आता ज्याच्याकडे बँक बॅलन्स हाय त्याचा चेक वाटणार आहे, कारण दम असावा लागतो. आणि दम असायसाठी पहाटे 4ला उठावं लागतं. 7-7, 8-8 किलोमीटर रनिंग करावं लागतं. दोर चढावा लागतो, आखाडा खोदावा लागतो. दोघांच्या संघ लढत करावी लागते. त्यावेळी हौदातनं बाहेर यायचं होत नाही, उचलून आणावं लागतं. यमाचं तोंड बघितल्यावर होतंय तवा पैलवान होतोय. म्हणून आरगावचे सद्गुरू चिंतामणी महाराजांनी बालबोध ग्रंथ लिहिलाय, प्रबोधनी ग्रंथ लिहिलाय, अनुभव चिंतामणी ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये पैलवानांच्यावर एक पान लिहिलंय. उत्तमात उत्तम पैलवान ही पदवी शोभते. आणि गिस्सा, पोकळ गिस्सा वडायचा प्रयत्न, गिस्साचे प्रकार अनेक. नौदल काढून गिस्सा, पाय लावून गिस्सा, धक्का गिस्सा, फौजदार गिस्सा, त्यामधला पोकळ गिस्सा वडायचा प्रयत्न करत होता तो विश्वजित रेपणर. पत्रकार मित्र असाल तर लिहून घ्या. पोकळ गिस्साचा प्रयत्न केला तो विश्वजित रेपणर, पण तो हल्ला परतावून लावला त्या विशाल शेळकेनं. आणि विशाल पडला काय पाडला यापेक्षा लढला कसं हे महत्वाचं आहे. काय तर खेळ दाखवा, 2 हल्ले जोरात करा, प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडा. अशी कुस्ती जान्हवी देवीची यात्रा 2025 निमित्त एरंडोली मुक्कामी. आणि परत गिस्सा लांब धरून गिस्सा पण दसरा करतोय. एकेकाची खेळशी तिथं टंकी टाकायचा प्रयत्न करतोय आणि परत हात काढलेला नवतळ काढणे म्हणतात. हो काका आता बसा ना खाली, तुम्हाला बसून बघायचं नाही का? बसा ना तिला मांडी घालून. हा नवदळ काढणे म्हणतात बरं का, हात काढण्याला नवदळ काढणे म्हणतात. आणि वाटलं बघा आता 75% कुस्ती विजयापर्यंत पोहोचलेले आहेत, पण शिक्कामोर्तब झालेला नाही आहे. झेंडे तिथं 70 पंच आहे आणि हात काढायला पर्यंत तिथंच नागपट्टी एकेरी कस म्हणतात त्याला, एकेरी आवाज